नाही ग रावत सुमन, नाही ग रावत. औषधाने न गोळ्यांनी मला नाही बरा वाटत. मला तर वाटत हा बाहेरचा झाला का काय काय न. असं नका बोलू पुष्पाची बा. माझ्या हातात असता बारा करायचा की केला असता बरा. मग तर बरा झाला असता, माझ्या हातात असता बारा करायचा तर. गप ग सुमे, आवडा प्रेम नको करू माया व. मी काय आज आहे उद्या नाही. असे काय बोलतात पुष्पाची बा, येडे वाकडीत बोलतात. माझं काळीच फाटत. सुमन, नाग्या भक्ताला निरोप पाठवला था, कस नाही आला अजून. तू यार आला बघूत. बरं झालं बुवा तुम्ही आला. राम देव राम पावला, सावळा. देव पावला देव. राम अरे राम. सावळा येणार कसा नाही हा? माझ्या स्वप्नात चेडोबा आला होता. त्यानं सांगितलं या घराला भूतानं झपाटलंय, भूतानं. टाकू घेऊन ये बरं. आणलं सावळा, बस बघू बरं खाली. क्रीम 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 नाही ना मा. हे बघा, हे बघा रगात. सावळाच रगात त्यानं पेलय आणि दमादमानं समजा घरात मधल्यांचं अख्याच रगात पेणार आहे. बघत बुवा मी तुमच्या पाया पडते, पण माझे धनश्री वाचवा. वाचवील वाचवील, पण त्याला थोडं कारण करावं लागल. आम्ही तयार आहोत करायला. बघत बुवा काय करायला लागन. सांगतो 4 पायाचं बकरू लागल, 2 पायाचं उलट्या पिसाचं कोंबड, 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ. तवा कुठं आटोक्यात गंमत आली तर येईल. माणसाला जर जगवायचं असेल ते हे लवकरात लवकर करावा लागल. करणार ना मग करणार. मग केव्हा करणार? तुम्ही सांगाल तेव्हाच करू. लगेचच करावा लागेल, त्याला उशीर करून जमणार नाही. बा हाय काय लावलं हे सारं? बंद करा ही नाटकं. अरे बाळ, तू लहान आहेस, तुला काय कळतं? तुझ्या बाला बरं करायचं म्हणून तर आलोय मी. तू निघून जाईत ना, माझ्या बाला काही भूत नाही लागलं. अगं पुष्पा, रागवायचं नाही. अगं माल बर करायला चाललाय सगळं. निघ म्हणते ना, चल निघ इथून. अहो पुष्पा बाळा, असं नाही रागवायचा. नाही आई, बाला काही भूत नाही लागलं. आपण त्याला डॉक्टर घेऊन जाऊ, त्याचं रंगात तपासू, मग कळण काय झालंय त्या. शानी माझी बायो शानी. चल दवाखान्यात जाऊ.
डॉक्टर आत येऊ का? हो या ना, बसा. काय होतंय काका? काय नाही, लय पोट दुखत आहे. पोटात दुखतं का? हा. अजून काही त्रास होतो का? डोकं वगैरे, चक्कर वगैरे हा होतो ना त्रास. होतो ना? या आधी कधी रक्त वगैरे तपासलंय का तुम्ही? हो काच रक्त कधीच तपासेल नाही. हा. बरं चल ठीक आहे, आपण तपासू. बसा. मी चिठ्ठी लिहून देतो, ते तुम्ही तपासून रिपोर्ट घेऊन या. चालेल. ठीक आहे चिठ्ठी. डॉक्टर किती पैसे झाले? 50 रुपये. आता रक्त तपासून घ्यायचं. हो, रक्त तपासून रिपोर्ट आले की तुम्ही उद्या सकाळी या. डॉक्टर आत येऊ का? हा या. काय करायचंय? रक्त तपासायचंय. हा बसा. पांडुरंग, रक्त घे. पांडुरंग, चल रक्त घे आतमध्ये. रूम मध्ये घे, चल चेक करायचं आपल्याला. रक्त तपासायचे किती पैसे होतील डॉक्टर? काय नाही, आपले 250-300 रुपये होतील. रिपोर्ट कधी मिळणार आहे? रिपोर्ट तुम्हाला अर्ध्या पाऊण तासात भेटेल. मग रिपोर्ट झाल्यावर पैसे दिले चालते ना? हो चालेल, रिपोर्ट झाल्यावरती पैसे द्या. काय नाही तसं. आम्ही थांबू का बाय? हो बाहेर थांबा तुम्ही, दुसरे पेशंट आहेत देतो तुम्हाला. डॉक्टर आपलं झालं का? हा आता मागाशी आलते तेच ना तुम्ही. हो. पांडुरंग, यांची ब्लड चेकिंगचं रिपोर्ट तयार झाले का? हो, हो तयार तयार झाले तू. ओके झाले, सगळं सगळं जेवढं दिलं डॉक्टरांनी सगळं चेक केलं तुमचं. टोटल ब्लडिंग आणि जो आजार होता सगळं तपासून झालेला आहे. ही फाईल मी डॉक्टरांना विचारून घ्या चांगलं. काही घाबरण्यासारखं नाही नाही, तसं काय नाही. तुम्ही आपल्या जे घरगुती डॉक्टर असतील ना, जे हा. तुमचे परमनंट डॉक्टर, त्यांना चांगलं विचारून घ्या. तसं घाबरण्यासारखं काही नाही. बरं डॉक्टर पैसे किती झाले? पैसे काय नाही, द्या 250 रुपये द्या. काय नाही, आम्ही तसं 300 रुपये घेतोय, पण 250 रुपये घ्या, गरीबाचे एवढेच आहे. हो चालेल चालेल, काय नाही. येऊ का डॉक्टर? हो चालेल या. माझं द्या, तुम्हाला नाही फुटणार. आजार बिया करत नाही ना? आजार बरा व्हायचे बी आले काय तुम्ही? बा डॉक्टर का गेला ना, मटमटाले आजार बरा होता. बरा झाला म्हणजे बरा, नाही तर पुरीचा सुमे तो कसा व्हायचा काय नु? बा रडू नको, मला या रडा येत. बाळा पुष्पा नको रडू, घ्या जेवण. दवाखान्यात जायचंय ना. जायचं ना दवाखान्यात जायचं. आवराबर बिगन दवाखान्यात जायचंय ना.
आवरला का तुझा? आवडला चला तर. चला हात येऊ का डॉक्टर? हो या ना, बसा. रिपोर्ट आणला? हा आणला. तर बघा, काही घाबरण्यासारखं कारण नाहीये. मी गोळ्या देतो आणि औषधही चालू करू. होऊन जाईल बरं, काही घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही जरा थोडा बाहेर थांब जरा. यांना थांबू दे इथेच. काय ताई आपलं नाव? सुमन. सुमन का? हो सुमन ताई, आता इथून पुढे तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. तुमचा आणि त्यांचा कुठलाही संबंध येणार नाहीये याची पण काळजी घ्यावी लागेल. त्यांना गुप्तरोग झालेला आहे. पेशंटला बोलवता. काय डॉक्टर? तसं बघा, काही घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे. मी तुम्हाला गोळ्या देतो, औषधही चालू करू आणि मी तुम्हाला 1 महिन्याच्या गोळ्या देतो. काही घाबरू नका, होऊन जाईल बरं. पण गोळ्यांनी बरं होईल ना? हो नक्की होईल. तुम्ही जर 1 महिना गोळ्या खाल्ल्या, औषधही घेतले, रेग्युलर एकदम व्यवस्थित सगळं केलं तर होऊन जाईल बरं. काही घाबरण्याचं कारण नाही आहे. लय त्रास होतो डॉक्टर. नाही तसं तर त्रास होणार, पण होऊन जाईल. तुम्ही फक्त 1 महिन्याचे मी तुम्हाला गोळ्या देतो, ते तुम्ही घ्या, व्यवस्थित टायमावरती घ्या. लय बरं होईल डॉक्टर. हो तसं काळजी करण्यासारखं काही नाही. ह्या घ्या महिन्याभराच्या गोळ्या. व्यवस्थित रोज सकाळी आहे, संध्याकाळी आहे. जेवण झाल्यानंतर घ्या, बरं होऊन जाईल. येऊ का डॉक्टर? हो या आता. बरं ठीक आहे. तुमचा रिपोर्ट घेऊन या. तुझा तात्या आला ये. तात्या दवाखान्यात गेलं ते वाटतं. हा रगात तपासलाय. हा वनारा गाठा पटलाय. आणि मग डॉक्टर काय म्हणाले? काय? बघू ते माझे का कागद. ये गे कागद. काय लिहून आहे ते माझं त्या कागदात. दादा हाय. अरे तात्याला HIV झाला. HIV म्हणजे काय रे माझ्या? अरे दादा HIV म्हणजे येडच झाला. येडच हा. अरे सावळ्या कुठं शेण खाला. अरे दादा मा काही नाही केला. आई शपथ मा काही नाही केला. मग तूच बायकून खाला बाया. काय बोलता भाऊजी तुम्ही? सावळ्या ते काय नाही. आता तुझं बिराड उचलायचा. तुझी बायको पोर आणि तू पडवळून जाऊन राहायचा. तुझा रोग आम असते नको वळाला. सुने सांगताय ते खरंय. आता आपल्याला जायला लागेल पडवेला. बरं ते म्हणते ते खरंय रे बाळा, तू खरंय. तात्या बाळानं जे सांगितलं ते करा. निघा इथून. झालं काय माझ्या? मराठी नाही का, इंग्रजी सांगू? व्हॉट इज मॅटर माझ्या? बेवड्या एड्स झालंय. माझ्या तात्याला झाला एड्स. तुला नाही झाला? मला नाही झाला. का नाही झाला? अरे कांचीच्या माग फिरून फिरून तुला नाही झाला येड? अरे ए बेवड्या निघ इथून. वय चालतं इथून. 10 रुपये द्या ना. बेवड्या चल निघून. निघ इथून. सरपंच साहेब माझ्या वेळेस नाही झाला. येस कोणला झाला? अरे कोणाला नाही झालं एवढंच, तुला जास्त झाली. चालली 10 रुपये द्या ना, सरपंच साहेब. बाय सरपंच काय साहेब. चालतं? जातो.
मी शाळेत चाललो. मला आता कसलीच काळजी नाही. बाळपुष्पा तुझा दुपारचा डबा. सांच्याला येते काय? हा. सुमे पुष्पी गेली का काय शाळेत? गेली की मागायला गेली? भाकर नेली का संग? बरं मला सांगा आणि खरा पण खरा सांगा. काय हो तुम कोणी गेली शान खायला? तुझ्या गळ्याची शपथ सुमे, मा काहीच नाही केला, खरंच नाही काही केला. मग ह्यो रोग कान झालाय. तुला आठवतं का? तेव्हा का नाही डॉक्टरने मला एका बाबाला सुई दिलेलीच मला सुई दिली होती. त्याचाच काहीतरी व्हावा, काहीतरी घोटाळा व्हावा. अगं आणि तुझी केस लई भारी ग. गप खोट खरंच. तुमच्या आमच्या घरच्या कुत्रीची केस नाही बाय. गुड मॉर्निंग. सर आम्ही यावर तुमची प्रेझेंटी घेतो आणि नंतर आपण आपल्या विषयाकडे जाऊ. सौरभ, येस सर. आदित्य, येस सर. अपेक्षा, येस सर. मयुरी, येस सर. गुरुजी फक्त सम्या नाही आला बाकी समजे हजर आहे. आवाज करता रे बसा का. तर आज विज्ञान या विषयाच्या संदर्भात तुम्हाला काही रोगांची नावं विचारणार आहे. तुम्हाला काही रोगांची नावं माहिती आहेत का? हो. सांगा बरं. सांग बरं एक. मलेरिया. तू सांग. हा तू सांग. चिकनगुनिया. तू टायफॉइड. एड्स. तू सांग. टायफॉइड. तू सांग. एड्स. बरोबर. तुम्हाला बऱ्याच रोगांची नावं माहिती आहे बरोबर ना. आता मी काही रोगांची नावं फळ्यावरती लिहितोय, ती तुम्ही लिहून घ्या आणि नंतर त्या रोगांवरती मी तुम्हाला माहिती सांगेन. लिहून घ्या. काय गोंधळ आहे तुमचा? हा काय गोंधळ चाललाय तुमचा? बसा. हा अरे हा पुष्पा काय एकटीच बसले मागे? रडते का बरं? मला खूप माहिती नाही. बोलत नाही का मुलींनो?
का मुली तुम्ही का बरं बोलत नाही तिच्याबरोबर? मग ती काय सांगते? असं? बरं बरं ठीक आहे, चला हे नाव लिहून घ्या. चला लिहून घेताय ना? अजून सर सर मुलांना खाली भात खायला बोलवलं. बर ऐका रे, सर्वांनी आपल्या प्लेट घ्यायच्या आणि शालेय पोषण आहार घेण्यासाठी खाली यायचं, रांगेत जायचं आणि व्यवस्थित बसायचं. ओके? सर आपल्याला पालक भेटायला आलेले आहेत, त्यांना आतमध्ये सोडू का? हो द्या पाठवून. चला. आत येऊ का सर? हा या बसा. बोला. सर म्हणते माझ्या पोरीसने शाळेतून काढून टाकणार आहेत. सुमनताई ठाकरे बोला तर चालू, माझ्या ठाकराचं चालू. काय झालं काय? माझ्या पोरीसने म्हणते शाळेतून काढून टाकणार आहेत. नाव काय तुमच्या पोरीचा? पुष्पा. पुष्पा सावळा केदारी. हो. ह्या दे ग बाई असा पुष्पाच्या वडिलांना एड्स झाला असा वाडीतले लोक सांगतात, आणि जर पुष्पाला शाळेत टाकवला तर त्या सांगतात की आमची पोरा शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत टाकू. मग त्या पोरा जर गेली बाहेर तर माझी शाळा बंद होईल ना, मग माझी बदली इथून तिकडे दुसरीकडे कोणी होईल, मी शाळा बंद होईल ना. मग अशा प्रकारे त्या लोक सांगत्यामुळे मग ते मुलीला बसू देत नाही. माझं तर काही इलाज आहे. सर तुमचं बरोबर आहे, पण मला लहान तोंड मोठा घास सांगू का तुम्हाला काय? बोल ना ताई. जर सगळे पोरांची पालक सभा भरवली तर मग त्यात माझी पोरगी बोलत ते रोगावरून काही वाट नाही असं म्हणून. अशी सांगा का ती? हो. हुशार आहे बरं का तुमची मुलगी, मला माहित आहे. तर मग आपण पालक सभा घ्यावं आणि ते पालक सभेत तिला बोलायला सांगून मग पण सांगेल त्यांना पटवून, लोकांना पालकांना पटवून सांगेल की एड्स रोग कसा होतो काय होतो वगैरे. त्या पद्धतीने पालकांना आपण सांगून बघू. पालकांना जर पटला तर मग आपण पुढचा निर्णय घ्यावं. चालेल ना? हो सर तुमचा लय उपकार होते. उपकाराची भाषा नाही करत आहे. आता माझं कर्तव्यच आहे ना. आता आम्हाला सरकारने नेमलाय त्यासाठीच नेमलाय ना. प्रत्येक मूल शिकला पाहिजे ना असं मला वाटत आहे. चला आपण पालक सभा घेऊ. मग तुम्हाला शिपाई पाठवतो बोलवायला, त्यावेळेस मग तुम्ही या. त्याचं टायमिंग सांगतो. पोरी लय शिकायची हवस आहे. हा पोरे शिकल्या पाहिजे ना. सावित्रीबाई फुले त्यांनी पहिली शाळा काढली आणि तेव्हापासून मुलींनी शिकाय मिळाला. आम्हाला अभिमान वाटत त्यांचा. तिला लय हवस आहे. येऊन द्या शाळेमध्ये. हो बघू आपण पालक सभा झाल्यावर बघू. हा चालेल. येऊ का? हो या. नमस्ते. परमपूज्य पूज्यवर्ग आणि माझ्या माता पिता समान पालकांनो आणि माझ्यासमोर बसलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला जे बी काही सांगणार आहे ते तुम्ही ध्यान देऊ नये का. वर्गात नाही मला बाहेर लोटलं आहे आणि शाळेतनं बी बाहेर काढण्याचा विचार समजायच्या मनात निर्माण झालेला आहे. माझ्या आईला एड्स रोग झालेला आहे आणि मला बी होईल असेल अशी भीती समजायच्या मनात निर्माण झालेली आहे. पण तसं घाबरायचं काही कारण नाही. हा रोग एकत्र जेवल्यानं, उष्ट पाणी पिल्यानं किंवा स्पर्शानं बिलकुल बी होत नाही. हा रोग होतो तर कसा, दवाखान्यात डॉक्टर आणि नर्स एकच इंजेक्शन वापरतात. त्यामुळे जर पहिल्याला एड्स रोग होईल असेल तर तो दुसऱ्याला पण देखील होतो. दुसरं कारण म्हणजे चावट बाहेर चावट पुरुष घरातलं जेवण असताना बाहेर शेण खायला जातात. शेण खायचं म्हणजे कशाचं? म्हशीचं, गाईचं का बैलाचं? वर्षा तुझं बाळ आलाय की इथं? आलंय ना, तो काय बसलाय बायांच्या शेजारी. मग घरी जाऊन त्यालाच विचार शेण कशाचं असतं ते.
गुरुजन वर्ग आणि समोर बसलेल्या माता पितांसमोर समान पालकांनो, पुष्प बोलली ते खरं आहे की एड्स हा संसर्गजन्य रोगही नाही आणि तो एकमेकांच्या शेजारी बसल्याने उष्ट पाणी पिल्याने किंवा खाल्ल्याने होतही नाही किंवा तो स्पर्शाने सुद्धा होत नाही. पुष्प बोलली ते सर्व खरं आहे. यावरून तुम्ही ठरवा की शाळेत तिला काढून तिला काढून टाकायचं की तुमच्या मुलांना शाळेत ठेवायचं तुम्ही ठरवा. महिला ही भारत मातेच्या देवाऱ्यावरील देवता आहे. हिला सन्मानाची वागणूक द्यायला हवी. मग मंडळी, पटलं ना तुम्हासनी? ठेवायचं ना पुष्पाला शाळेत? सावळा, तू इकडे ये आणि सुमनला घेऊन ये. संताजी, सावळा, आता तुम्ही जे केलंय ना ते साऱ्या गावाला माहीत झाले. मागचं सगळं सोडून द्या. एकमेकाला खेचल्याने काय हा रोग लागत नाही. आणि घरी जाऊन निवांत मध्ये चांगला प्रपंच करा. सावळा, सुमन, मी लय अन्याय केला तुमच्यावर. सावळा, मी तुला घरातून उचलून दिलं. अरे लय अन्याय केला. अरे सावळा, मला माफ कर. अरे 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 असं काय करीतो? अरे दादा, लहान्यानी पाया पडायचं का मोठ्यानी? अरे पण मी गैरसमज करू नये सावळा. अरे तुला मी लय त्रास दिला सावळा, लय त्रास दिला. सरपंच साहेब, तुमचे लय उपकार होतील. माझे तुटलेलं घर जोडलं तुम्ही त्याच्यामुळे. सुमन, अरे उपकार कसलं? कर्तव्य आहे माझं. तुमचं घर जोडलंच पाहिजे आणि सुखाने संसार करा तुम्ही. चला चला. सुमन, सरपंच आलाय, दादा आलाय, चल जाऊ घरी आपण. चल सावळा, चल. चला.